ही गोष्ट आहे भूतकाळातील एका प्रस्तावाची, वर्तमानातील राजकीय परिस्थितीची आणि भविष्यकाळातील नव्या राजकीय प्रवासाची. 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. तेव्हापासूनच मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारा शिवसेना पक्ष महाराष्ट्रात प्रभावशाली ठरला. बाळासाहेबांचा करिश्मा आणि आक्रमक भाषण शैली यामुळे शिवसेना ही व्यक्तिमत्वावर उभी राहिलेली संघटना बनली. बाळासाहेब ठाकरे यांनी आणि त्यांच्या संघटनेनं महाराष्ट्राच्या राजकारणाचा संपूर्ण आयामच बदलून टाकला. याच शिवसेनेत नेहमीच एक गोष्ट स्पष्ट होती, नेता एकच आणि निर्णय अंतिम. बाळासाहेब ठाकरे हे या संघटनेचे एकमेव सर्वेसर्वा होते. त्यांचा निर्णय, त्यांचा आदेश हा शिवसैनिकांसाठी अंतिम असायचा. पण काळाच्या ओघात एक प्रश्न पुढे आला, बाळासाहेबांनंतर नेतृत्व कोण करणार? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना हा केवळ एक पक्ष नाही, तर तो एक भावनिक राजकीय प्रवास आहे. या प्रवासात वारसदाराचा मुद्दा निर्णायक ठरला आहे. याचं उत्तर बाळासाहेबांना त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांच्या रूपाने मिळालं. पण बाळासाहेब ठाकरेंनी राज आणि उद्धव यांच्यातील कोण वारसदार होणार हे कसं आणि कधी शोधलं? उद्धव हे राज यांच्यावर कसे भारी ठरले? उद्धव ठाकरेंसाठी बाळासाहेबांनी शिवसेनेत खास एक पद तयार केलं, याचा इतिहास काय आणि त्याचे राजकीय परिणाम काय झाले? याच प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया आजच्या सरकार नामाच्या राजकारण या पॉडकास्टमध्ये. नमस्कार, मी श्रेयस अक्कलकोटकर. 1990च्या दशकात शिवसेना हा फक्त एक पक्ष नव्हता, ती बनली होती मराठी माणसाच्या, भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी लढणारी एक चळवळ. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख चेहरा बनले होते. बाबरी मशीद पाडल्यानंतर तर ते संपूर्ण देशभरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. बाळासाहेबांचा एखादा आदेश कार्यकर्त्यांसाठी अंतिम सत्य असायचा. याच प्रसिद्धीमुळे 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना भाजपचे युती सरकार सत्तेत आले होते. पण काळ बदलत होता. बाळासाहेबांचं वय वाढत होतं. आरोग्याच्या समस्या सुरू झाल्या. 1999 मध्ये युतीची सत्ता गेली आणि बाळासाहेबांच्या आरोग्यावरही परिणाम झाला. महाराष्ट्रभर फिरणं त्यांना अवघड होऊ लागलं. त्यांचे दौरे कमी होऊ लागले. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना छोट्या मोठ्या कामांसाठीही मुंबईला यावं लागे. त्यावेळी पक्षाला एक संघटनात्मक चेहरा हवा होता. याच काळात दोन प्रमुख चेहरे पुढे येत होते. पहिले राज ठाकरे आणि दुसरे होते उद्धव ठाकरे. राज ठाकरे यांचा शिवसेनेतला प्रवास हा एखाद्या युवराजासारखा सुरू झाला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार म्हणून एकेकाळी त्यांच्याकडे पाहिलं जात असे. बाळासाहेबांसारखीच त्यांनाही व्यंगचित्रकलेची दैवी देणगी लाभली आहे. मार्मिकमध्ये व्यंगचित्रे काढून त्यांनी राजकीय भाष्य करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू भारतीय विद्यार्थी सेना या शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकीय प्रवासाचीही सुरुवात केली. त्यांच्या संघटनेनं शिवसेनेला नवी ऊर्जा दिली होती. आक्रमक भाषण शैली, बाळासाहेबांसारखीच लकब यामुळे राज ठाकरे महाराष्ट्रातील तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. 1990 आणि 1995च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. शिवसेना भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. युती सरकारमध्ये राज ठाकरे यांचे मातोश्री आणि मंत्रालयात मोठे वजन होते. पक्षात तर त्यांचा शब्द अंतिम मानला जाई. त्याचवेळी उद्धव ठाकरे मात्र राजकारणापासून लांब त्यांच्या आवडीच्या फोटोग्राफी क्षेत्रात रमले होते. त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध सर जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स मधून पदवी घेतली होती. त्यांनी चौरंग नावाची स्वतःची एक जाहिरात संस्था देखील चालवली होती. पण घरात सततच राजकारण असल्यामुळे उद्धव ठाकरे यांचाही हळूहळू राजकारणासोबत संबंध येऊ लागला. 90च्या दशकात उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या मोहिमांमध्ये आणि जाहिरातींमध्ये तांत्रिक मदत करण्यास सुरुवात केली होती. 1995च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या प्रचाराचं नियोजन आणि ब्रँडिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. शिवसेना भाजप युती सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांचा राजकारणातील वावर जाहीरपणे वाढू लागला.
त्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी दिली जाऊ लागली. त्याच काळात राज ठाकरे यांच्यावर रमेश किणी हत्या प्रकरणात आरोप झाले. त्यांच्या आदेशानेच मुंबईतील रमेश किणी यांची पुण्यात हत्या झाल्याचा आरोप त्यावेळचे विधान परिषदेचे विरोधी नेते छगन भुजबळ यांनी केला. हे आरोप म्हणजे राज ठाकरेंसाठी मोठा राजकीय सेटबॅक ठरला. त्यांचा राजकारणातील वावर कमी झाला आणि हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी CBI कार्यालयाच्या चक्रा वाढल्या. राज ठाकरे एक पाऊल मागं झाल्याने तयार झालेली राजकीय पोकळी उद्धव ठाकरेंनी भरून काढली. 1997 मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक सायलेंट टर्निंग पॉइंट मानली जाते. ते या काळात अधिकृतपणे कोणत्याही मोठ्या पदावर नव्हते, पण पडद्यामागून त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. किणी हत्या प्रकरणातून सावरत राज ठाकरे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून प्रचार सभा गाजवत होते, तर उद्धव ठाकरे यांनी स्वतःला नियोजन आणि रणनीतीच्या माध्यमात झोकून दिलं. मातोश्रीवर बसून उमेदवारांची निवड, प्रभागांमधील जातीय आणि सामाजिक समीकरणं तपासणं यात त्यांनी बाळासाहेबांना मोठी मदत केली होती. त्यांच्या जाहिरात क्षेत्रातील अनुभवाचा वापर करून शिवसेनेच्या प्रचाराला एक आधुनिक टच दिला. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे पोस्टर्स, बॅनर्स आणि जाहिरातींमध्ये सुधारणा केली. कोणत्या विभागात काय समस्या आहेत आणि तिथं काय आश्वासन द्यावं याचं सूक्ष्म नियोजन केलं होतं. मध्यमवर्गीय आणि नवशिक्षित तरुण मतदारांना शिवसेनेकडे वळवण्यासाठी व्हिजन देण्याचं काम सुरू केलं होतं. शिवसेनेत प्रशासकीय शिस्त कशी आणता येईल याची बीजं त्यांनी याच निवडणुकीत पेरली. याच निवडणुकीत पहिल्यांदा राज विरुद्ध उद्धव या शीतयुद्धाची चाहूल कार्यकर्त्यांना लागली. उद्धव ठाकरे यांचा पक्षाच्या दैनंदिन कामातील आणि निर्णय प्रक्रियेतील सहभाग निर्णायक झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जाणारी उमेदवारांच्या नावांची यादी उद्धव ठाकरे यांच्यामार्फत जाऊ लागली. त्यावर त्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरू लागला. राज ठाकरेंनी सुचवलेल्या उमेदवारांची नावं कापली जाऊन तिथं उद्धव ठाकरेंनी निवडलेल्या व्यक्तीला AB फॉर्म मिळू लागला. जुन्या जाणत्या शिवसैनिकांच्या मते 1997च्या महापालिका निवडणुकीपासूनच उद्धव ठाकरे पक्षाच्या संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग घेऊ लागले. त्या निवडणुकीत शिवसेनेने एक हाती सत्ता मिळवली. या यशाने उद्धव यांचा आत्मविश्वासही वाढवला. महापालिकेतील सत्ता स्थापनेनंतर तिथल्या धोरणात्मक निर्णयात कोणाचे चालणार यावरूनही उद्धव आणि राज यांच्यामध्ये खटके उडू लागले. मुंबई महापालिकेवरूनच दोघांमध्ये मतभेद सुरू झाल्याचेही जुने शिवसैनिक सांगतात. कालांतराने हे मतभेद कार्यकर्त्यांना जाहीरपणे दिसू लागले. मातोश्रीवर कोणाला प्रवेश मिळणार आणि बाळासाहेब ठाकरेंपर्यंत कोणाची फाईल पोहोचणार याची सूत्र हळूहळू उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्याचं पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. दसरा मेळावा किंवा जाहीर सभांमध्ये दोघेही एकत्र असायचे, पण त्यांच्यातील संवाद कमी झाला होता. दोघांच्या नजरा एकमेकांना टाळू लागल्या. कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमध्येही दुरावा दिसायचा. राज ठाकरे अंगार आहे, तर काही ठिकाणी उद्धव साहेब आगे बढो अशा स्वतंत्र घोषणा ऐकू यायच्या. यातून गटबाजी स्पष्ट दिसू लागली. उद्धव ठाकरे पुन्हा चर्चेत आले ते 2002च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत. या निवडणुकीच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. यात शिवसेनेने मिळवलेल्या घवघवीत यशामुळे बाळासाहेबांचा उद्धव यांच्यावरील विश्वास वाढला. 1997च्या निवडणुकीने राज ठाकरेंना त्यांचे अढळ स्थान डळमळीत झाल्याची जाणीव करून दिली होती. तर 2002च्या निवडणुकीनंतर राज ठाकरेंना आपल्या भविष्याबद्दल चिंता वाटू लागली. या दोन निवडणुकांच्या दरम्यान आपले आणि आपल्या जवळच्या नेत्यांचे महत्त्व कमी झाल्याचे राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांना जाणवले. 2002च्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा वारसदार निवडला. उद्धव ठाकरे यांच्याकडेच पक्षाची कमान द्यायची अशा हालचाली शिवसेनेत सुरू झाल्या. त्यासाठी पक्षात पहिल्यांदाच कार्याध्यक्ष या पदाची निर्मिती करण्यात आली. या हालचाली राज ठाकरे यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. त्यामुळेच राज ठाकरे यांनी बाळासाहेबांकडे पुणे, नाशिक, संभाजीनगर या शहरांची जबाबदारी देण्याची मागणी केली होती, पण ती मान्य झाली नाही.
उलट राज ठाकरे यांच्या मते त्यांचे पंख छाटले गेले. त्यांच्या समर्थकांना पदे नाकारणं, सभांचे नियोजन न करणं, त्यांना महत्त्वाच्या बैठकांपासून दूर ठेवणं असे प्रकार घडले. अखेर 2003 मध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. 30 जानेवारी 2003 रोजी महाबळेश्वरमध्ये शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे शिबिर भरले होते. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी स्वतः अधिवेशनात उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्यासाठीचा ठराव मांडला. राज ठाकरे बोलताना म्हणाले, गेले काही दिवस मी माननीय बाळासाहेबांना शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करा असं मागे लागलो होतो. गेल्या 2-3 दिवसांपूर्वी बाळासाहेब मला म्हणाले की कार्यकर्त्यांची एक बैठक घे, त्यांच्याशी बोलून बघ आणि सर्वांना जर हा निर्णय मान्य असला तर तो ठराव तुम्ही करून घ्या, पण मी तिथे उपस्थित असणार नाही. काही वेळाने शिवसेना प्रमुख येतीलच. तो ठराव मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. राज ठाकरेंनी आपल्या जवळचा कागद उचलला आणि ते म्हणाले, ठराव आहे, शिवसेना पक्षात नवीन तयार झालेल्या कार्याध्यक्ष पदासाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची निवड या प्रतिनिधी सभेने करावी असे मी सुचवित आहे. टाळ्यांचा प्रचंड गडगडाट झाला. राज ठाकरेंनी ती चिठ्ठी खिशात ठेवली आणि उद्धव ठाकरेंचा पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला. त्या काळी माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्षाच्या चर्चा शिगेला पोहोचल्या होत्या. पण राज ठाकरेंनी स्वतःहून हा प्रस्ताव मांडल्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना ठाकरे कुटुंब एकत्र आहे असा संदेश गेला. यामागे बाळासाहेब ठाकरे यांचीही अशीच इच्छा असल्याचं त्या काळचे पत्रकार सांगतात. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे हेच त्यांचे राजकीय वारसदार असतील हे ठरवलं होतं. पक्षामध्ये भविष्यात उभी फूट पडू नये आणि वारसा हक्काचा वाद संवादपूर्ण पद्धतीने सुटावा यासाठी बाळासाहेबांनी राज ठाकरेंना हा प्रस्ताव मांडण्यास सांगितलं होतं असंही पत्रकार सांगतात. राज ठाकरे हेही एकांतात असंच म्हणायचे की बाहेरच्या लोकांना आमच्यात पडलेली फूट पाहायची आहे, पण मी तसं होऊ देणार नाही. ते कायम म्हणत होते की मी उद्धवच्या आड येणार नाही. अशी वेळ आली तर मी राजकारण सोडेन. उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड हा फक्त एक संघटनात्मक बदल नव्हता, तर सत्ता हस्तांतरणाचा आणि वारसदार निवडीचा स्पष्ट संकेत होता. या निर्णयानंतर पक्षातील निर्णय प्रक्रिया पूर्णपणे आणि अधिकृतपणे उद्धव ठाकरे यांच्या हातात गेली. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांची खदखद अधिक वाढत गेली. पुढच्या 2च वर्षांमध्ये त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा एक नवीन अध्याय सुरू झाला. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर अनेकदा शिवसेनेतील गळचेपीवर भाष्य केलं. शिवसेना प्रमुखांनी उभी केलेली एवढी मोठी बलाढ्य संघटना जर 4 कारकून सांभाळणार असतील तर ते मला कधीही मान्य होणार नाही आणि या 4-6 कारकुनांच्या जीवावर मी महाराष्ट्रात जाऊन यांचा प्रचार करायला तयार नाही, असं त्यांनी शिवसेना सोडतानाच्या त्यांच्या शेवटच्या भाषणात सांगितलं होतं. आपल्याला सातत्याने अपमानित करून आणि आपल्या समर्थकांना डावलून शिवसेना सोडायला भाग पाडली असाही दावा त्यांनी केला होता. मी दिलेली नावे कापली जातात आणि ज्यांना जमिनीवरच्या वास्तवाची माहिती नाही त्यांच्या सल्ल्याने पक्ष चालवला जातो असा दावा राज ठाकरे करत होते. ते नेहमी म्हणतात की त्यांनी शिवसेना आनंदाने सोडली नाही. त्यांना अशा परिस्थितीत ढकललं गेलं जिथे त्यांचा वारंवार अपमान झाला. जेव्हा स्वाभिमान जपण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहिला नाही तेव्हाच त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच पक्ष सोडणे हा त्यांचा पर्याय नसून ती अपरिहार्यता होती. उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेनेची धुरा आल्यानंतर त्यांनी पक्षाची दिशा बदलली. आक्रमकतेऐवजी संयम आणि संघटनावर भर दिला. युती राजकारणावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केलं. 2019 मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं. हे शिवसेनेच्या इतिहासातील मोठं पाऊल होतं. 2022 मध्ये शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेना पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेऊन उद्धव ठाकरेंना दणका दिला. त्यानंतरही उद्धव ठाकरे त्वेषाने लढले. 20 आमदार आणि 9 खासदार निवडून आणले आहेत. या दरम्यानच्या काळात दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले. अनेक वर्तुळ पूर्ण झालं. ज्या मुंबई महापालिका निवडणुकीवरून दोघे दुरावले होते त्याच निवडणुका दोघांनी एकत्र लढल्या. अद्यापही
भविष्यातील राजकारणाचा विचार करून दोघे एकत्र आहेत। इथे आपल्याला एक गोष्ट मान्य करायलाच हवी, ती म्हणजे शिवसेना हा नेहमीच व्यक्तिमत्वावर आधारित पक्ष राहिला आहे। बाळासाहेब ठाकरे ते उद्धव ठाकरे हा प्रवास वाटतो तितका सरळ नाही। यात संघर्ष होता, भावनिक राजकारण होतं आणि सत्ता टिकवण्याची धडपडही होती। पण इतिहास सांगतो, जेव्हा वारसदार निवडला जातो तेव्हा संघर्ष अटळ असतोच। हे होतं सरकार नामाचं राजकारण पॉडकास्ट। हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आमच्यापर्यंत जरूर कळवा। त्यासाठी इथे कमेंट करायला विसरू नका। त्याचबरोबर रेटिंग्स द्या आणि शेअरही करा। भेटूया पुढील आठवड्यात एका नव्या राजकीय विषयासह। तोपर्यंत धन्यवाद। हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती संकलन आणि संहिता लेखन केलं होतं मंगेश महाले आणि ऋषिकेश नळगुणे यांनी।